नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आपले सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना व राज्यशास्त्र या विषयावर महत्त्वपूर्ण 10 प्रश्न पाहणार आहोत आणि त्या उत्तरांचे स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काल जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे पाहणार आहोत। काल आपण प्रश्न पाहिलेला होता, भारताच्या आगामी पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गगनयान। गगनयान ही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे। याद्वारे भारतीय अंतराळवीरांना म्हणजे ॲस्ट्रॉनॉट्सना पृथ्वीच्या खालील कक्षेत लो अर्थ ऑर्बिट पाठवून सुरक्षित आणण्याचे उद्दिष्ट आहे। तर चला मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे पालक गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोणाला ओळखले जाते आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्वोच्च न्यायालय। सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचे अंतिम स्पष्टीकरण करते आणि पालक प्रोटेक्टर मानले जाते। जर संसदेने किंवा राज्य सरकारने घटनेच्या मूलभूत चौकटी किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा कायदा केला तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्दबदल ठरवू शकते। त्यालाच न्यायिक पुनर्विलोकन असे देखील म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कलम नंबर 44। राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वातील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल कलम 44 मध्ये भारताच्या सर्व प्रादेशिक नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय हार्ट आणि सोल असे डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी कोणत्या कलमाबाबत म्हटले होते आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कलम नंबर 32 घटनात्मक उपायांचा हक्क। कलम नंबर 32 नुसार नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार मिळतो। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम नंबर 32ला राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय म्हटले आहे। प्रश्न क्रमांक 4, घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी पार पडली आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 9 डिसेंबर 1946। भारतीय घटना समितीची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली। या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली। त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये फंडामेंटल ड्युटीज कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 42वी घटना दुरुस्ती 1976। सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्तीद्वारे 1946 मध्ये राज्यघटनेत भाग 4A आणि कलम 51A जोडून 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली गेली। 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 2002 मध्ये यामध्ये 11वे मूलभूत कर्तव्य देखील जोडण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कलम नंबर 61। राज्यघटनेचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी संसदेत कलम 61 अंतर्गत महाभियोगाची विशेष प्रक्रिया चालवली जाते। प्रश्न क्रमांक 7, मूलभूत हक्काचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय किती प्रकारचे प्राविलेक रिट्स काढू शकतात आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 5 प्रकारचे। मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय कलम नंबर 32 आणि उच्च न्यायालय कलम 226 5 प्रकारचे प्राविलेक काढू शकतात। ते 5 प्रकारचे प्राविलेक कुठले आहेत ते आपण खालीलप्रमाणे पाहूया। 1 बंदी प्रात्यक्षिकरण, 2 परमादेश, 3 प्रतिषेध, 4 अधिकार पृच्छा आणि 5 उत्प्रेषण हे 5 प्रकारचे प्राविलेक आहेत। पंचायती राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे प्रदान करण्यात आला आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 73वी घटना दुरुस्ती। 73व्या घटना दुरुस्तीद्वारे 1992 मध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना ज्यांना आपण पंचायती राज्य म्हणतो त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि राज्यघटनेत अनुसूची 11 जोडली गेली। प्रश्न क्रमांक 9,
संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक जॉईंट सिटिंग कोण बोलवते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारताचे राष्ट्रपती. एखाद्या साधारण विधेयकावर दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास कलम 108 नुसार राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतात आणि या बैठकीचे अध्यक्षस्थान मात्र लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात प्रेम्बल, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर आणि समाजवादी, सोशलिस्ट हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले गेले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 42वी घटनादुरुस्ती. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे घटनेच्या प्रास्ताविकेत 3 नवीन शब्द जोडले गेले. एक म्हणजे समाजवादी, 2 धर्मनिरपेक्षक आणि 3 अखंडता. हे 3 महत्त्वाचे शब्द 42व्या घटनादुरुस्तीनुसार जोडण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेवर आपण आधारित 10 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि आता 11व्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट्स करून द्यायचे आहे आणि उद्या आपण या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे देखील पाहणार आहोत. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे केंद्र आणि राज्यामध्ये वित्तीय संसाधनाचे वाटप करण्यासाठी दर 5 वर्षांनी वित्त आयोग स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए, संसद, पर्याय क्रमांक बी, केंद्रीय अर्थमंत्र्यांना, पर्याय क्रमांक सी, भारताच्या राष्ट्रपतींना आणि पर्याय क्रमांक डी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहे. उद्या आपण या प्रश्नाचे अचूक उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच. असेच नवनवीन व्हिडिओ आणि जनरल स्टडीजबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.